काय आहेत शेतकऱ्याच्या कर्जबाजारीपणाची कारणे? ती कोणकोणती आहेत? आणि काय सांगतोय राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाचा अहवाल? कोणत्या कारणामुळे शेतकरी कर्जबाजारी होतोय? हे सर्व आपण जाणून घेणार आहोत या भागामध्ये शेतकऱ्याच्या कर्जबाजारीची कारणे. भारत हा कृषीप्रधान देश असून जवळपास निम्म्याहून अधिक लोकसंख्या शेती आणि त्यावर आधारित व्यवसायावरती अवलंबून आहे. मात्र गेल्या काही दशकापासून भारतीय कृषी क्षेत्र अनेक गंभीर समस्याला सामोरे जात आहे. त्यातील सर्वात गंभीर आणि चिंताजनक समस्या म्हणजे शेतकऱ्याचा वाढता कर्जबाजारीपणा आणि आत्महत्येचे वाढते प्रमाण. मर्यादित उत्पन्न, वाढता उत्पादन खर्च, हवामानातील अनिश्चितता, बाजारातील अस्थिरता आणि सरकारी योजनांची अपुरी अंमलबजावणी यामुळे शेतकरी कर्जाच्या सापळ्यात अडकत आहे. परिणामी आर्थिक संकट आणि मानसिक तणावामुळे अनेक शेतकरी आत्महत्यास प्रवृत्त होत आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये या समस्येचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. तसेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो अहवालानुसार दरवर्षी हजारो शेतकरी कर्जफेडीच्या असमर्थतेमुळे आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. हा आकडा केवळ सामाजिक समस्या दर्शवत नाही, तर देशाच्या कृषी धोरणातील गंभीर त्रुटीवरती प्रकाश टाकतो. तर या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण ज्या शेतकऱ्याच्या कर्जबाजारीपणाची जी कारणं आहेत, ती कारणं आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये शेतीवरील अनिश्चितता आणि हवामानातील बदल, सिंचन सुविधाची कमतरता, शेतीतील उत्पादन खर्च वाढणे आणि अपुऱ्या सिंचनामुळे पिकाचे होणारे नुकसान, बँकाकडून कर्ज न मिळणे आणि सावकाराकडून कर्ज घेणे आणि कर्जाचा बोजा आणि आत्महत्याचे प्रमाण हे वेगवेगळी जी कारणं शेतकऱ्याच्या कर्जबाजारीपणासाठी कारणीभूत आहे, या अनुषंगाने आपण डिस्कस करणार आहोत. तर चला पाहूया पहिला मुद्दा शेतीवरील अनिश्चितता आणि हवामान बदल. भारतातील शेती मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून असल्यामुळे हवामानातील अनिश्चितता ही शेतीसाठी गंभीर समस्या ठरत आहे. त्याचबरोबर दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट आणि अनियमित पावसामुळे पिकाचे नुकसान होते आणि अपेक्षित उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत नाही. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील विदर्भात सलग 2 वर्ष दुष्काळ पडल्यामुळे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घटले आणि परिणामी शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची गरजही निर्माण झाली. त्याचप्रमाणे कर्नाटकातही अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन आणि मका पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. हवामानात होणाऱ्या बदलामुळे ही अनिश्चितता अधिकच वाढली आहे. तसेच तापमानातील वाढ, ऋतुचक्रातील बदल आणि अनियमित पावसामुळे पारंपरिक शेती पद्धतीतील परिणाम हा होत आहे. उदाहरणार्थ तेलंगणामध्ये गारपिटीमुळे हरभरा आणि डाळीचे उत्पादन घटले, तर आंध्र प्रदेशातील चक्रीवादळामुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. या परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्जफेड करणे कठीण होते आणि शेतकऱ्याचा मानसिक तणाव हा वाढत असतो. शेतकऱ्याच्या कर्जबाजारीपणाचं दुसरं कारण आहे म्हणजे सिंचन सुविधाची कमतरता. भारतामध्ये अजूनही सुमारे 40% पेक्षा अधिक शेती ही पावसावरती अवलंबून आहे. ज्यामुळे सिंचन सुविधाची कमतरता ही शेतकऱ्याच्या समोरची सर्वात मोठी समस्या आहे. शेतीत योग्य सिंचन सुविधा नसल्यामुळे पिकाचे उत्पादन कमी होते किंवा पूर्णपणे त्याचे नुकसान होत असते आणि परिणामी शेतकऱ्याचे उत्पन्न घटते. मग अशा परिस्थितीत मात करण्यासाठी शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, विहिरी, बोरवेल यासारख्या सुविधावरती मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करावा लागतो, जो बहुतेक वेळा कर्ज घेऊनच भागवावा लागतो. यामुळे शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा हा वाढत असतो. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातील मराठवाडा भागात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना पिके वाचवण्यासाठी बोरवेल खोदावे लागते, ज्याचा खर्च लाखोमध्ये जातो आणि हा खर्च भागवण्यासाठी शेतकरी सावकाराकडून किंवा बँकेकडून कर्ज घेतात. परंतु पाणी उपलब्ध न झाल्यास बोरवेल निष्फळ ठरते आणि शेतकऱ्यांवरती कर्जाचा बोजा वाढतो. त्याचप्रमाणे कर्नाटकातील काही भागात ठिबक सिंचनासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीचा खर्च जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागते. परंतु पिकांना योग्य भाव न मिळाल्यास ते कर्ज परतफेड करणं त्यांना शक्य होत नाही, कठीण होऊन बसते. तसेच सिंचन सुविधाची कमतरता केवळ उत्पादनावरच नाही, तर शेतकऱ्याच्या जीवनमानावरही परिणाम करते. तसेच पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांच्या उपभोगासाठी सुद्धा त्याला कर्ज घ्यावे लागते, ज्यामुळे त्याचे आर्थिक संकट अधिकच गंभीर होते. पुढील तिसरं कारण आहे शेतीतील उत्पादन खर्च वाढणे. शेतीतील उत्पादन खर्च वाढणे हे शेतकऱ्याच्या कर्जबाजारचे आणखी एक महत्वाचं कारण आहे. आजच्या घडीला खते, बियाणे, कीटकनाशके, पाणी, वीज आणि मजुरी यांचे दर सतत वाढत आहेत. त्याचबरोबर आधुनिक शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञान याचाही मोठा खर्च आहे. उत्पादन खर्च वाढला तरी शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना तोटा हा सहन करावा लागतो आणि हा तोटा भरून काढण्यासाठी शेतकरी बँक किंवा सावकाराकडून कर्ज घेतात. त्यामुळे त्यांचा कर्जबाजारीपणा हा वाढतो. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खत आणि मजुरीच्या वाढत्या दरामुळे उत्पादन खर्चामध्ये मोठी वाढ झाली.
परंतु साखर कारखान्याकडून ऊसाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्याचा तोटा झाला आणि हा तोटा भरून काढण्यासाठी त्यांनी बँकाकडून कर्ज घेतले. परंतु वेळेवर पैसे न मिळाल्याने कर्जफेडीची समस्या त्यांना निर्माण झाली. त्याचबरोबर कर्नाटकातील भात उत्पादक शेतकऱ्यांना वीज आणि पाण्याच्या खर्चामुळे त्यांचा उत्पादन खर्च वाढला. परंतु बाजारात भाताला कमी भाव मिळाल्यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. त्याचबरोबर कीटकनाशके आणि बियाणाच्या दरात झालेली वाढ ही शेतकऱ्यांमध्ये जो कर्जबाजारीपणा ते वाढण्यास मोठा हातभार लावते. उदाहरणार्थ विदर्भातील कापूस उत्पादकांना उत्पादन ज्यावेळेस घेतलं होतं, तेव्हा शेतकऱ्यांना कीड नियंत्रण करण्यासाठी महागडी कीटकनाशके त्यांनी वापरलेली होती. ज्यामुळे त्याचा उत्पादन खर्च वाढला. परंतु कापसाला बाजारामध्ये योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्याला तोटा सहन करावा लागला आणि त्याला कर्ज घेण्यासाठी त्यामुळे भाग पडले. या परिस्थितीमुळे शेतकऱ्याला सावकाराकडून जास्त व्याजदराने कर्ज घेतलं जातं. त्यामुळे शेतकऱ्याचा कर्जबाजारीपणा हा जास्त वाढत असतो. पुढील चौथं कारण आहे, तो म्हणजे बाजारातील अस्थिरता आणि हमी भावाचा अभाव. भारतातील शेतकऱ्यांसाठी बाजारभावातील अस्थिरता आणि हमी भावाचा अभाव ही एक अत्यंत गंभीर समस्या आहे. किमान आधारभूत किंमत म्हणजे एम-एस-पी सर्व पिकांसाठी उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य दर हा मिळत नाही. तसेच एम-एस-पी फक्त काही निवडक पिकासाठी लागू आहे, जसे की गहू, तांदूळ, डाळी. परंतु भाजीपाला, फळे आणि इतर नगदी पिकासाठी हमी भाव हा नसतो. त्यामुळे शेतकरी बाजारातील अस्थिरतेवरती अवलंबून राहतो. जिथे भाव कधी खूप कमी असतो, तर कधी त्याला भाव म्हणजे किंमत जास्त असते. तसेच दलाल आणि व्यापारी या परिस्थितीचा फायदा घेतात. ते शेतमाल स्वस्तात खरेदी करून मोठा नफा कमवतात. पण शेतकऱ्याला त्याचा फारसा फायदा होत नाही. उदाहरणार्थ तुम्हाला एक सांगतो, महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनेकदा कांद्याला बाजारात फक्त 4-5 किंवा 8 ते 10 रुपये किलो भाव मिळतो. तर तोच शहरात कांदा ₹20-30 ₹40-50 अशा प्रति किलोने विकला जातो. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनाचा खर्च त्यातून वसूल होत नाही. उलट त्यांना तोटा सहन करावा लागतो. त्याचप्रमाणे कर्नाटकातील टोमॅटो उत्पादकाच्या बाबतीत तुम्हाला एक उदाहरण सांगतो. कर्नाटकातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना भाव घसरल्यामुळे टोमॅटो अक्षरशः रस्त्यावरती फेकावे लागले. कारण त्यांच्या विक्रीतून त्यांनी जो काही टोमॅटो आणलं होतं, त्याचा वाहतुकीचा खर्च पण भागत नव्हता. अशी वाईट परिस्थिती शेतकऱ्यावरती आलेली होती. म्हणजे बाजारभाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना नफ्याऐवजी कर्जाच्या जाळ्यात अडकले जात असतात. त्याचबरोबर उत्पादन खर्च वाढलेला असताना विक्रीतून मिळणारे उत्पन्न कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची गरजही भासत असते आणि अनेकदा हे कर्ज सावकाराकडून घेतले जाते. त्यावर व्याजदरही खूप जास्त असतो आणि परिणामी कर्जफेडीची असमर्थता त्याच्यामध्ये वाढते आणि मानसिक तणावामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत असतात. पुढचं 5वं कारण आहे, बँकांकडून कर्ज न मिळणे आणि सावकाराकडून कर्ज घेणे. भारतातील अनेक छोटे आणि अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी बँकाकडून कर्ज घेणे हे एक अत्यंत कठीण काम असते. बँका कर्ज देताना जमीन पुरावे मागतात, त्याचप्रमाणे क्रेडिट स्कोर पाहतात, त्याचबरोबर कर्जफेडीची क्षमता आहे, यासारख्या अनेक अटी ते घालतात आणि त्या चेक केल्या जातात. आणि या अटी पूर्ण करणे अनेक शेतकऱ्यांना शक्यच नसतं. आणि विशेषतः ज्यांच्याकडे कमी जमीन आहे किंवा कागदपत्रे अपुरे आहेत, परिणामी बँकांना त्यांच्याकडून कर्ज मिळत नाही. मग त्यांना बँकाकडून कर्ज मिळत नाही, त्यामुळे ते शेतकरी सावकाराकडे जातात आणि सावकाराकडून कर्ज उभारतात. आणि सावकाराकडून कर्ज मिळणं अगदी सोपं असतं. परंतु त्याच्यावरती अडचण मुख्य असते ती म्हणजे त्याच्यावर असणारा व्याजाचा दर. म्हणजे सावकाराकडून जो काही कर्ज घेतलं असतं त्याच्यावरती व्याजाचा दर अत्यंत जास्त असतो. काही वेळा ते व्याज चक्रवाढ पद्धतीने आकारले जाते. त्यामुळे कर्जाचा भार हा प्रचंडपणे वाढतो. आता उदाहरण तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रातील विदर्भ भागातील एका शेतकऱ्याने बँकेकडून कर्ज मिळालं नाही. मग त्यांनी काय केलं, सावकाराकडे गेला आणि सावकाराकडून कर्ज घेतलं. कर्ज किती रकमेचं घेतलं, तर ₹50,000 कर्ज घेतलं. मग सावकाराने वार्षिक 30% व्याजदर त्याच्यावरती लावला. म्हणजे 30% व्याजदराने कर्ज घेतलं आणि चक्रवाढ व्याजामुळे त्याचा जो कर्जाची परतफेड करता आल्यामुळे 2 वर्षामध्ये त्या कर्जाची रक्कम 1,20,000 एवढी झाली. म्हणजे त्यांनी कर्ज घेतलं होतं 50,000चं आणि कर्जाची रक्कम 2 वर्षात 1,20,000 हे असे चक्रवाढ पद्धतीने व्याज वाढल्यामुळे झाले. त्याचबरोबर पिकाचं नुकसान झाल्यामुळे त्याला उत्पन्न मिळालं नाही आणि कर्ज परतफेड करणं अशक्य झालं. मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचा मानसिक ताण मानसिकता बिघडते. त्याचा मानसिक ताण त्यावरती वाढतो आणि अनेकदा यातूनच शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत असतात. अशाच प्रकारे कर्नाटकातील एका शेतकऱ्याने बोरवेल खोदायचं होतं, बोरवेल पाडायचं होतं. त्यावेळी सावकाराकडून कर्ज घेतलं. पण त्याचं नशीब इतकं वाईट, की त्याने बोरवेल मारला आणि त्याला पाणी लागलंय आणि पाणी न लागल्यामुळे त्यांनी जी काही गुंतवणूक केली होती बोरसाठी ती निष्फळ गेली. त्यामुळे त्यातून जे भविष्य काळामध्ये शेतामध्ये पाणी जाऊन उत्पन्न मिळणार होतं ते मिळालं नाही. त्यामुळे त्याचं कर्ज फेड करणं त्याला अशक्य झालं. आणि सावकाराने व्याजासह मूळ रक्कम त्याकडून काय वसूल करण्यासाठी दबाव आणला. मग अशा कारणामुळे शेतकरी आमच्या कर्जामध्ये काय करतोय, अडकत चाललेला आहे. पुढील 6वं कारण आहे कर्जाचा बोजा आणि आत्महत्येचे प्रमाण. भारतातील शेतकऱ्यासाठी कर्जाचा बोजा हा केवळ आर्थिकच नाही, तर मानसिक तणावाचे कारण ठरतो.
उत्पादनासाठी घेतलेले कर्ज जर वेळेत फेडता न आल्यामुळे शेतकरी सतत तो चिंतेत राहतो. त्याचबरोबर शेतातील तोटा, हवामानातील अनिश्चितता, बाजारभावातील अस्थिरता आणि कुटुंबाचा आर्थिक भार यामुळे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट होते. याशिवाय वाढलेला चंगळवाद आणि सामाजिक दबावामुळे शेतकऱ्याला कर्जफेडीचा तणाव त्याच्यावरती येत असतो. आणि जेव्हा शेतकरी अपेक्षित उत्पन्न मिळवू शकत नाही, तेव्हा त्यांना सावकाराकडून घेतलेल्या कर्जावरती जास्त व्याज भरावं लागते. ते व्याज वेळेत भरता न आल्यामुळे कर्जाचा भार आणखीन वाढत जातो. त्यामुळे शेतकरी मानसिक नैराश्यात त्यामुळे जातो आणि अशा परिस्थितीत अनेक शेतकरी आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होतात. त्यासाठी राष्ट्रीय गुन्हे विभागाचा एक अहवाल आहे. त्या राष्ट्रीय गुन्हे अहवाल जो आहे म्हणजे एन-सी-आर-बीचा जो अहवाल आहे, त्या अहवालानुसार दरवर्षी हजारो शेतकरी कर्ज फेडण्यास असमर्थ असल्यामुळे त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. हे ते अहवालाने स्पष्ट केलं आहे. ही समस्या केवळ म्हणजे आर्थिकच नाही, तर सामाजिक, मानसिक आरोग्याशी संबंधित आहे. मग अशा विविध कारणामुळे शेतकऱ्यामधील जो कर्जबाजारीपणा वाढतोय, तो आपण पाहिलेला आहे. धन्यवाद.